नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. आणि आज आपल्या महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा दिवस आहे. आज आहे मराठी भाषा गौरव दिन आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत खास पाहुणे आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरचे कवी सुनील उबाळे सर, जे आता आपले सध्याचे नवीन उभरते कवी म्हणून आपल्या शहराला नवी ओळख देत आहे. सगळ्यात आधी तर रेडिओ देवगिरीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत सर. धन्यवाद मॅडम. आणि आमच्या श्रोत्यांना आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवींचे कवी स्वतःच्या मुखातून ऐकायला मिळणार आहे. ही एक नवीनच पर्वणी आम्हाला लाभली आहे सर आपल्या रूपाने. जी. सर, सगळ्यात आधी तर कवी आहात तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही एका कवितेनीच व्हायला हवी असं मला तरी वाटतंय. बिलकुल. नमस्कार, मी सुनील उबाळे आणि मी माझ्या जगण्याचीच कविता घेऊन तुमच्यासमोर उभा असतो की बऱ्याचदा माझ्या कवितेला शीर्षक नसतं. शीर्षक नसलेल्या कविता लिहित असतो मी आणि ती कविता सरळ ठेवतो तुमच्यापाशी की मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी, मी माती झटकून उठलेला माणूस आहे. मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी, मी माती झटकून उठलेला माणूस आहे. मी कित्येकदा लावलाय गळफास, मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे. मी कित्येकदा लावलाय गळफास, मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे. मला कोणी समजून घेणार नाही, मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही. मला कोणी समजून घेणार नाही, मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही. येथे वाहणारा वारान धावणारी माणसे राहतात, मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे. येथे वाहणारा वारान धावणारी माणसे राहतात, मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे. मला भेटतात येथे पूर्वजांची थडगे, मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी. मला भेटतात येथे पूर्वजांची थडगे, मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी. मला हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे, मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे. येथे हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे, मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे. आणि मला कसल्याच लोभाची कीड लागली नाही कधी, कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतःला. मला कसल्याच लोभाची कीड लागली नाही कधी, कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतःला. माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे, मी झाडाझुडपात गुरफटलेला माणूस आहे. माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे, मी झाडाझुडपात गुरफटलेला माणूस आहे. आणि मला कित्येक युगे उलटून गेली विठेवर, मी कमरेवर हात ठेवून उभा असलेला माणूस आहे. मी कमरेवर हात ठेवून उभा असलेला माणूस आहे. अरे वा, खूप सुंदर सर, खूपच सुंदर. खरं तर आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की जगण्यातलं जे मराठीपण आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा जपलंय. आणि विटेवरचा हात ठेवून मी उभा आहे ह्याच्यात सगळं काही सर्वसमावेशक असं वाक्य इथे बनवून घेतलंय तुम्ही. जी. अतिशय सुंदर सर. खरं तर सर, कवी कुसुमाग्रजांनी जे अतिशय संघर्षाने निर्माण केलं ते मराठी भाषा गौरवाचा हा दिवस, तर हा खरं तर तुमच्यासारख्या कलाकारांसाठीच आहे. कवी, साहित्यिक ह्यांना त्यांच्या कलेला, मातीतल्या मराठीपणाला जगता यावं, मांडता यावं यासाठीचाच हा खास दिवस. आणि या निमित्ताने आज तुम्ही आमच्या सोबत आहात. खरं तर सर, हा आमचा गौरव आहे की आज आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. खूप खूप सुंदर सर. आणि काय असतं माहितीये का, खूप मोठे मोठे शब्द वापरून कला साहित्य मांडणं ही एक गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा तुमच्या अवतीभोवतीच्या रोजच्या जीवनातलं जगणं तुम्ही कवितेत मांडत असताना तर ते प्रत्येकाला भिडत असतं. जसं आपण बहिणाबाईंच्या कविता ऐकतो, होय. त्या दळणाच्या वेळी सुद्धा त्यांनी केलेल्या काही कविता आहेत, जी, जी. रोजच्या अनुभवातल्या आहेत. तर अशा वेळेस आपल्याला कळतं की हे सगळं आपल्याशी किती संलग्न आहे. होय. आणि अशाच काही कविता अजून आमच्या श्रोत्यांना ऐकायची आता इच्छा झाली आहे. बिलकुल बिलकुल. खरं तर माझं शिक्षण थोडं कमी झालेलं आहे. थोडं म्हणजे बरंच कमी झालेलं आहे. मी 6वी पर्यंत शिकलेला माणूस आहे आणि शाळा मुकलेला माणूस असल्यामुळं मला ती खूप खंत वाटते ना, असं की खूप शिकलेली सवरलेली माणसं बघितली की असं वाटतं आपणही शिकायला पाहिजे होतं. पण शाळेची कविता माझ्या आयुष्यात कधी तयार होईल असं वाटलं नव्हतं. त्या शाळेच्या निमित्ताने एक कविता लिहिलेली आहे की ही कसली बेचैनी बांधून नाचायला लागलो दारिद्र्याच्या अंगणात. ही कुठली माणसे ज्यांनी वाजविल्या टाळ्या माझ्या बंदिस्त जगण्यावर. आणि हे गाव डोंगर माथ्यावर की पायथ्याशी, हे कसले चढ उतार आयुष्यातले की नुसता फिरू लागलोय भिंगरीसारखा गरागरा. हे कसले चढ उतार आयुष्यातले की नुसता फिरू लागलोय भिंगरीसारखा गरागरा. आणि हे दिवस बदलतील म्हणजे काय होणार? आणि हे दिवस बदलतील म्हणजे काय होणार?
भूक आपल्यापाशी येणार की आपण भुकेपाशी जाणार हे नीटनेटकं राहणं हात पसरू देत नाही, पोटातला राक्षस शांत झोपू देत नाही. हे नीटनेटकं राहणं हात पसरू देत नाही, पोटातला राक्षस शांत झोपू देत नाही. हे सहानुभूतीचे फास आवळत गेले माझ्या गळ्याभोवती, मी डोळ्यावर पट्टी बांधून खेळलो उभ्या आयुष्याचा जुगार. हे सहानुभूतीचे फास आवळत गेले माझ्या गळ्याभोवती, मी डोळ्यावर पट्टी बांधून खेळलो उभ्या आयुष्याचा जुगार. आणि एक पाटी, एक पेन्सिल नव्हती माझं भविष्य लिहिण्यासाठी, एक शाळा होती माझ्या कुटुंबाकडे पाठ फिरवलेली, एक शाळा होती. खूप छान सर. म्हणजे खरं तर हे तुमच्या मनातलं हृदयविदारक दृश्य तुम्ही यातून मांडत आहात, की शाळा नसल्याचं दुःख, त्रास तुम्हाला आजही जाणवतो. त्या काळी जर तुम्हाला एक पाटी पेन्सिल मिळाली असती तर आज तुमचं भवितव्य अजून खूप उज्ज्वल असतं. निश्चितच सर, यात काहीच शंका नाही. मी आमच्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की सर हे व्यवसायाने पेंटर आहेत आणि तरीसुद्धा कवितेचं हे प्रेम, शिक्षणाअभावी सुद्धा त्यांची ही कवितेविषयीची एक लागलेली जडणघडण, मनाचे विचारांची देवाणघेवाण सर्व त्यांनी कवितेविषयी सादर करून दिलंय. आणि आज अजून एक विशेष मला त्यांच्याविषयी सांगावं वाटतं, की सुनील उबाळे सरांना कवितेचं घर म्हणून सुद्धा एक ओळख आहे. तर त्याविषयी सुद्धा आमच्या श्रोत्यांना सांगा सर. खरं तर कवितेचं घर जेव्हा याचं नाव पडलं तर मी खूप दिवसापासून कविता लिहायचो. माझ्या घराच्या भिंतीवर आधी कविता लिहिलेल्या होत्या सगळ्या, पण एका पावसात माझं घर पडून गेलं आणि मग ते घर बांधताना मला बराच वेळ लागला. आणि पुन्हा मी जेव्हा त्या भिंती उभ्या केल्यात तर ते घर पत्राचं आहे अजूनही, तुम्ही येऊन बघू शकता. आणि त्याला मी पीओपीची छत केलंय. आणि जेव्हा ते छत केलं तेव्हा असं वाटलं की आपण आता माझ्या सगळ्या कविता पडल्यात आणि मला त्या कविता पडल्यानंतर घरात असंख्य मोमेंटो होते जे माझ्या सन्मानाने मला जे दिलेले होते, तर ते चुरा झालेत, ते तुटलेत. ते पुरस्कार तुटून चकनाचूर झाले याचं दुःख नाही वाटलं मला. माझे कवितेंची काही पुस्तकं त्यात गहाळ झाली, मला त्याचं वाईट वाटते. आणि मला एक असं मी हळवा आहे कवितेच्या बाबतीत, तर त्या भिंतीवरच्या कवितांना खूप इजा झाली असेल असं मला वाटलं होतं. घर तुटल्याचं मला दुःख नाही वाटलं त्यावेळेस. आणि मग आता पुढे काय करता येईल, तर मग मी असंख्य कविमित्रांची नावं माझ्या छतावर लिहिली. मी पेंटर असल्यामुळे माझ्या हाताने लिहिली ती. आणि ते करताना मला ते खूप उशिरा कल्पना डोक्यात आली की छत तयार झाल्यानंतर मी ती उलटी नावं टाकली. आणि ती उलटी नावं टाकायला मला जवळपास 3.5-4 दिवस लागले. आणि मला ते मानेचा त्रास वगैरे खूप त्रास झाला, पण मला त्याचा आनंद तितका झाला की खूप. म्हणजे जसं की मी डॉक्टर समाधान इंगळेंचं नाव लिहिलं, प्रतिभा आहेरे, क्षमा बर्डेंचं, निर्मळ पाटलांचं, हो. किंवा जी काही माझी जवळची कवी मित्र आहेत, योगेश अक्कर, ह्या सगळ्या मित्रांची जेव्हा मी नावं लिहित गेलो तर ह्या एकाही मित्राला माहीत नव्हतं की त्याचं नाव माझ्या छतावर लिहिलेलं आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा प्रतिभा आहेरे मॅडम आल्या घरी तर त्या खूप अशा भावूक झाल्या, त्या रडल्यात आमच्या घरच्या लोकांच्या गळ्यात पडून. आणि ते म्हणाले की हे काय म्हणजे हा काय वेडेपणा आहे बाबा कवितेच्यासाठी. मग डॉक्टर समाधान इंगळे, अमरजित बाहिती मॅडम वगैरे घरी आल्या आणि पहिल्यांदा त्यांनी त्या घराला नाव दिलं कवितेचं घर म्हणून. आता महाराष्ट्रभर त्याला कवितेचं घर म्हणून ओळखलं जातं. आणि एखादं पर्यटन स्थळ बघायला जसे लोक येतात तसे सगळी कवी आपले नावं छतावर बघण्यासाठी येतात. ही सगळी नावं जी आहेत ती माझ्या खूप जवळची नावं आहेत. मी त्यांना खूप प्रेम करतो आणि मला याचा खूप आनंद वाटतो की इतके सगळे कवी मित्र माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांच्याही प्रेमात पडलेलो. आणि आमच्या श्रोत्यांना जर हे कवितेचं घर बघायचं असेल तर ते कशावर बघू शकतात? खरं तर त्याचं बऱ्याच मित्रांनी शूटिंग केलं आहे. आणि IBN लोकमतची एक टीम येऊन गेली, त्यांनी व्हिडिओ केला. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. प्रशांत पवार म्हणून सर आलते, त्यांनी व्हिडिओ बाई माणूस नावाचं एक चॅनल आहे यूट्यूबला, त्याच्यावर पण आहे टाकलेलं. आणि बरेच म्हणजे कवी मित्रांच्या सगळ्यांच्याच फेसबुक वॉलवरती आहे, माझ्याही फेसबुक वॉलवर आहे सुनील उबाळे म्हणून, तर ते तिथंही बघता येतं. आणि खरं तर मला हे सांगायचं की सगळ्या रसिक मित्रांसाठी तुम्ही केव्हाही या, घर उघडंच आहे, त्या घराला कडी लागत नाही, ते उलट्या कडीचं घर आहे. खूप सुंदर सर. हा. आणि तुमचं आत्ता जे बोलणं चालू होतं, तुमच्या चेहऱ्यावर आत्ताही मला जे भाव दिसत आहेत, हा. मला कवी कुसुमाग्रजांच्याच 2 ओळी आठवत आहेत. हा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. हा. आणि आज त्याचं उत्तम जिवंत उदाहरण माझ्यासमोर आहे सुनील सरांच्या रूपामध्ये. सुनील सर, ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक कविता आपण लिहिल्या असतील, जी. पण त्यातल्या तुमच्या मनाच्या जवळच्या कुठल्या कविता आहेत त्या आमच्या श्रोत्यांना ऐकवा. बिलकुल. मी माझ्या जगण्याच्याच भोवताली माझी कविता लिहित गेलेलो आहे आतापर्यंत. खरं तर
मी ज्या वस्तीतून येतोय ना, ती वस्ती आहे, छोटी वस्ती, कामगार लोकांची वस्ती आहे. बरोबर. त्या वस्तीला एक मोठा इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकर तिथं येऊन जेवून गेलेले आहेत. हो, मिलिंद कॉलेजचं काम चालू असताना. हो. एक दुर्दैव असं त्याची नोंद नाही. जुनी लोक सांगतात. माझ्या प्रेरणास्थानी माझी आजी, जी लोकांची धुणी भांडी करून माझं तिनं पालन पोषण केलंय, तिच्याकडे राहिलेलो आहे मी. एक काळ आमचा असा होता की आम्हाला खायला भाकर नसायची आणि आम्ही 3 भाऊ 2 बहिणी असं कुटुंब होतं. वडील खूप लहानपणी वारल्याने या सगळ्या गोष्टी आमच्या वाट्याला आल्यात. तर आई जेव्हा भाकर करून द्यायची, तर त्या भाकरी बऱ्याचदा आम्हाला पुरत नसायच्या. मग आम्ही त्या भाकरी थोड्याशा उद्या मिळतील का नाही ह्या भीतीपोटी आम्ही आशेने. हां. गोधडी खाली लपवून ठेवायचो. आणि मग जर 2-3 दिवसांना स्वयंपाक नाही झाला तर आम्ही त्या गोधडी खालच्या भाकरी काढून खायचो. खायचं. तर एकदा आमच्या मामीने सहज त्या गोधड्या अशा झटकल्या, तर त्यात त्या भाकरी निघाल्या आणि त्या खूप रडल्या. खरं तर हा प्रसंग आठवताना मलाही खूप गैरवरून येतं बऱ्याचदा. पण त्या प्रसंगाची कधी कविता होईल किंवा मी ती ती गोष्ट कवितेतून मांडल आणि ती कविता महाराष्ट्रभर लोक डोक्यावर घेतील असं वाटलं नव्हतं कधी. तर ती कविता मी आवर्जून तुमच्यासाठी सादर करतो की लोक भलेही लपून ठेव द्या सोनं टाळेबंद तिजोरीत, म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. लोक भलेही लपून ठेव द्या सोनं टाळेबंद तिजोरीत, म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता. तिला पकडता पकडता हसणे रडणे राहून गेले, तिला पकडता पकडता खेळणे कुदणे राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय. शून्यातून जग घडविणाऱ्या माणसांवरचा माझा विश्वास उडून गेलाय. काय म्हणू सर, शब्द ऐकून आणि तुमची परिस्थिती डोळ्यापुढे येऊन मलाच गहिवरून आलंय ॲक्च्युली. सर, भाकरी हातात नसताना, शिक्षण पुरेसं मिळालेलं नसताना तरीसुद्धा मराठीचं मराठीपण आपल्या कवितांमध्ये जपणारा हा आदर्श माणूस, मराठी माणूस काय आहे हे दाखवून देतोय, हे जिवंत उदाहरण देतोय. आज सुनील उबाळे सर यासाठी इथे आहेत की श्रोत्यांना हे समजावं की लोक मराठीपण आजही कोणकोणत्या परिस्थितीमध्ये स्वतःसोबत सांभाळत आहेत, जपत आहेत, पुढे नेत आहेत. आणि याचं आदर्श उदाहरण तुम्ही आहात सर. आणि तुमच्या कविता ह्या प्रत्येकाला शिकवण देऊन जाणाऱ्या आहेत. सोनं चांदी असून करणार काय ना, जर अवतीभवती कुणाला खायला भाकर नसेल तर त्याचा उपयोग काय. अगदी बरोबर आहे सर. आणि अशा स्पर्शून जाणाऱ्या आणि खऱ्या अनुभवातल्या कविता ह्याच आदर्श साहित्याचं प्रमाण आहे सर. धन्यवाद. आणि ह्या निमित्ताने आज आपण लाभला आहात, तर आपल्या होईल तितक्या कविता ऐकण्याचा आमचा मोह आम्हाला टाळता येणार नाही आहे. जी, आत्ताच माझं नुकताच 2024ला उलट्या कडीचं घर आदरणीय ऋषिकेश कांबळे सरांच्या अध्यक्षतेखाली हा संग्रह माझा आलाय. 19 मे 2024ला माझा कविता अच्छा. संग्रह प्रकाशित झालाय हां. आणि माझ्या आईच्या हस्ते तो मी प्रकाशन केला. आदरणीय ऋषिकेश कांबळे सर त्याचे अध्यक्ष होते आणि कांबळे सरांनी माझ्या कवितेची भूक भागवलेली आहे. खरं अच्छा. तर बऱ्याचदा मला पुस्तकं विकत घ्यायला पैसे नसायचे आणि एक एक छोटा प्रसंग आहे खरं तर, मला तो सांगावा वाटतो. म्हणजे तुम्हाला कवी म्हणून जेव्हा आपण वावरतो ह्याच्यात, तर मी रंगकाम करणारा माणूस आहे, हाताला बऱ्याचदा काम नसतं. बरोबर आहे. पण मी घरी बऱ्याचदा सांगत नाही काम आहे की नाही. मला असं वाटतं जर मी एकटा चिंतेत आहे तर बाकीचे लोक चिंतेत असू नये. सगळे खूप आनंदी असावं म्हणून मी काही गोष्टी माझ्या काळजात तशाच दडून ठेवत असतो. तर मला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलं होतं आणि मला जाण्यासाठी पैसे नव्हते. शेवटच्या दिवसापर्यंत असं वाटत होतं की मी जाऊ शकतो की नाही. आणि ॲडव्होकेट योगेश अक्कर नावाचे माझे कवी मित्र आहे, त्यांनी माझं जाण्याचं गाडी भाडं वगैरे सगळं केलं आणि मला अखिल भारतीयाला पाठवलं. ज्या अखिल भारतीयमध्ये माझी कविता गाजली, 4 लोकांनी डोक्यावर घेतलं. तर माझ्या पाठीशी हे एवढ्यासाठी सांगणं आलं की ही सगळी कवी मित्र माझ्या पाठीशी आहे म्हणून मी लिहितोय. मला दासू सरांनी खूप भरभरून मदत केलेली आहे. मी तुम्हाला त्या दिवशी परवा बोलताना सांगितलं की हो. दासू सरांचाही माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. सुधाकर शेंडगे आहेत आणि ललिता गादगे मॅडम आहेत. कांबळे सरांनी मला कायम पुस्तकं भेट दिली घेऊन. त्यांना माहिती होतं की मी हे पुस्तक घेऊ शकत नाही. सगळी महागडी पुस्तकं मला सरांनी अशी सहज भेट दिलेली आहे. माझ्या कवितेवर हात फिरवलेला आहे. माझ्या घरी पैठणगेट सारख्या छोट्याशा घरात ही सगळी माणसं मोठ्या दिमाखात येऊन माझ्या मांडील लावून बसतात ना, हे मला माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचं वाटतं आणि ही कवितेने दिलेली मला देण आहे. खरं सांगायचं तर सर,
एका हिऱ्याची पारख ही जोहरीलाच असते जी. आणि हे सर्व तुमचे जे मित्र परिवार आताही इथे उपस्थित असलेले हं. ऋषिकेश कांबळे सर हं. हे सगळे त्या जोहरींमध्ये आहेत आणि त्यांना हा हिरा ओळखायला आला आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला पाहिजे तिथे पाहिजे तसं मित्रत्व प्रदान केलं आहे. त्यांच्यासाठी आणि आम्हाला पण परत एखादी कविता ऐकवण्याचा एक हट्ट आम्ही आता करायला हरकत नाही सर. जी 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 की दोन डोळ्यांचे दिवे कर, वाहत्या नदीत पिंपळ पानावर ठेव, अदृश्य होईपर्यंत सोडू नकोस नदीचा पदर. दोन डोळ्यांचे दिवे कर, वाहत्या नदीत पिंपळ पानावर ठेव, अदृश्य होईपर्यंत सोडू नकोस नदीचा पदर. माझी हस्ती सावड झालेली जागा सारून पोतारून घे, माझी हस्ती सावड झालेली जागा सारून पोतावरून घे. 5 बोटांची रांगोळी काढ, तुला हवे तसे रंग भर. तू साधारण नाहीस म्हणून दुःख देखणे कर, तू साधारण नाहीस म्हणून दुःख देखणे कर. माझ्या समस्त कवितांचे पैंजन कर, एक महाकाय जंगल चालून ये. माझ्या समस्त कवितांचे पैंजन कर, एक महाकाय जंगल चालून ये. आकाशाला पाठ टेकून बैस, तुझ्या कपाळावर गोंधलेलं माझं नाव अलगद तळ हातावर घे. ओठ टेकव त्यावर, अमरत्व बहाल कर त्याला. माझ्या तुझ्या कपाळावर गोंधलेलं माझं नाव अलगद तळ हातावर घे. ओठ टेकव त्यावर, अमरत्व बहाल कर त्याला. धो धो कोसळणाऱ्या पावसात शांत उभी राहा, या सरींना ओळी समज माझ्या तुझ्यासाठी लिहिलेल्या. तू साधारण नाहीस म्हणून मातीत एकरूप हो, फक्त मरू देऊ नकोस एका लिहित्या हाताच्या खुळ्या माणसाला, ज्यानं उभी हव्यात प्रेम केलं तुझ्यावर, ज्यानं उभी हयात प्रेम केलं तुझ्यावर. माझ्या खरं तर 2 नावं जर मी तुमच्या माध्यमातून जर तुम्हाला सांगितली नाही, दीपक भुजंगे आणि भारती भुजंगे, ह्या 2 माझ्या माईबापांनी मला इतकं सांभाळलेलं आहे की माझं सगळं मला फक्त जन्म दिला नाही ह्या लोकांनी, पण माझं पालनपोषण खूप छान केलेलं आहे. माझा परिवार, माझे लेकरं हे काय माझ्या पाठीशी असतात, म्हणून मी तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या सावलीत येऊन उभा असतो बघा बऱ्याचदा. सर खरं तर आम्ही खूप लहान पडतो तुमच्या ह्या मूर्तीसमोर आणि तुमची कीर्ती जितकी गाजली आहे ती त्यामुळेच की तुमची मूर्ती तेवढी शुद्ध आहे, तेवढं इमानदार व्यक्तिमत्व तुमचं आहे. त्यामुळेच तुम्हाला सगळीकडनं सगळ्या प्रकारची मदतसुद्धा होते आणि पुढे जाण्याचा एक ध्याससुद्धा मनामध्ये राहतो. तो केवळ तुमच्या मनाने मराठी पण जपायचं ठरवलं आहे म्हणून. जी, धन्यवाद. आणि आज हे मला नक्कीच सांगायला आवडेल की आपल्याला जेव्हाही जिथेही पुढे जाण्याची संधी मिळेल तिथे तुम्ही त्या संधीचं सोनंच करणार सर. कारण माणूस खरा असला तर आपोआपच संधी पण मिळत जाते. आणि आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण मराठी भाषेचा एक खूप मोठा गौरव आहात हे मी आपल्या सर्व श्रोत्यांना सुद्धा सांगू इच्छिते आणि आपल्याला सुद्धा सांगू इच्छिते सर. धन्यवाद. मनापासून आभार सर की आपण आपला अमूल्य वेळ रेडिओ देवगिरीला दिलात. खूप खूप आभार. धन्यवाद सर.